नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज मी तुम्हाला एकदम नवीन हटके रेसिपी करून दाखवणार आहे, जी तुम्ही बनवून फ्रीजमध्ये 1 आठवडा ठेवूनसुद्धा खायला वापरू शकता. शिवाय हा पदार्थ जर बनवून ठेवलेला असेल ना, तर तुम्हाला चपातीसुद्धा बनवावी लागणार नाही आणि कधीही भूक लागली तरी तुम्ही फ्रीजमधून काढून ते तुम्ही खाऊ शकता. आणि हे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेसुद्धा आहेत, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला लगेच आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे 1/3 कप मूग डाळ घेतली होती आणि 1/4 कप नाही का तूर डाळ घेतली होती. तर ती 2 तास आधी मी भिजवून घेतली आहे. तर यामध्ये ना तुम्ही आणखीन तुमच्या आवडीच्या दुसऱ्या डाळीसुद्धा घालू शकता किंवा सालीची जी मूग डाळ असते ना त्याचाही वापर करू शकता. आणि ही आहे चणा डाळ. तर ही चणा डाळ ना रात्रीच भिजत घालायची, कारण चणा डाळ भिजायला जरा जास्त वेळ लागतो. त्यासाठी ती रात्रीच भिजवून घ्यायची आहे. तर आता दोन्ही डाळी ना आपल्याला गाळून घ्यायच्या आहे आधी आणि गाळणीवर त्या नाही का 10 ते 15 मिनिटं तशाच ठेवायच्या, म्हणजे पूर्ण पाणी त्यातलं निथळून गेलं पाहिजे. कारण ह्या रेसिपीमध्ये ना आपल्याला अजिबात पाण्याची आवश्यकता पडणार नाही आहे. तर पूर्ण दोन्ही डाळी आधी छान धुवून घेतल्या आणि गाळून घेतल्या आहे आपण. तर तुम्ही बघू शकता असं पूर्ण पाणी त्याचं निथळून घ्यायचं आहे. 5-10 मिनटं हे असंच ठेवायचं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात ह्या डाळी घालायच्या आहे. आणि पाणी न घालता आपल्याला मिक्सर चालू बंद करत नाही का एकदम छान बारीक याची पेस्ट तयार करायची आहे. म्हणजे अगदी बारीक तर होणार नाही, कारण आपण याच्यात पाण्याचा वापर करणार नाही आहोत. तर तुम्ही बघू शकता अशी अगदी थोडीशी किंचितशी रवाळ अशी पेस्ट तयार होते. आणि हे बघा हातालासुद्धा चिकटत नाही, म्हणजे पाणी आपण अजिबात याच्यात वापर केलेला नाही, त्यामुळे पीठ हातालासुद्धा चिकटत नाही आहे. पाणी जर तुम्ही घातलं तर मग ते पातळ होण्याची शक्यता असते. त्यासाठी पाणी न घालता ते आपल्याला मिक्सरला वाटायचं आहे. आता एक मसाला तयार करूया. तर त्यासाठी 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि 7-8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं सोलून धुवून घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा घ्यायची. अर्धा छोटा चमचा जिरं घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालून आपल्याला याचं पाणी न घालता नाही का वाटण तयार करायचं आहे. तर हे थोडंसं ओबडधोबडच असेल, खूप जास्त बारीक वाटण करायचं नाही आहे आपल्याला. थोडंसं असं नाही का त्याच्यामध्ये मिरचीचे बी किंवा लसूण थोडासा जाडसर राहिला पाहिजे. आता जे वाटण आपण डाळीचं तयार केलं ना, ते एका खोलगट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे मिक्सिंग बाउलमध्ये काढायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस मी इथे घालणार आहे. तर लिंबाचा रस घालणे हे संपूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा लिंबाच्या रसाऐवजी ना तुम्ही इथे दह्याचा सुद्धा वापर करू शकता. 1 चमचा दहीसुद्धा वापरू शकता. आता लिंबाचा रस घातल्यानंतर ना 2-3 मिनिटं हे पीठ आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे काय होणार, त्याच्यात एअर बबल तयार होणार आणि पीठ थोडंसं हलकं होणार आहे. तर आपल्याला हे बघू शकता तुम्ही, त्याचा रंग ना थोडासा बदलला आहे, पांढरा रंग झाला आहे. तर असं अगदी खूप जास्त वेळ नाही, 2च मिनटं हे आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे. असं छान फेटून झालं की तुम्ही रंग बघा कसा मस्त झाला आहे आणि पीठ हलकं झालं आहे. आता हे पीठ जरा वेळ आपण बाजूला ठेवूया आणि त्यानंतर थोडीशी तयारी करूया. तर इथे मी 1-2 मूठ भरून नाही का शेपूची भाजी घेतली आहे आणि व्यवस्थित ती निवडून घेतली आहे. आता शेपूच्या भाजीची जी कोवळी देठं आहे ना, ती घेतली तरी चालेल. फक्त जी थोडीशी जाड देठ असतात ना, अशा प्रकारची, तर ती आपल्याला काढून टाकायची आहे. ती नको आहे आपल्याला. थोडासा पानाचाच भाग आपल्याला शेपूचा वापरायचा आहे. तर ही शेपू व्यवस्थित आपण धुवून घेऊया आधी आणि धुवून ती निथळायला ठेवायची आहे. म्हणजे त्यातलं सुद्धा पाणी पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं आहे. तर ती निथळती आहे तोपर्यंत आपण याच्यात मसाले घालूया. तर जे वाटण तयार केलं ते 1 चमचा मी इथे घातला आहे. तुम्ही हिरव्या मिरचीच्या पेस्टऐवजी नाही का लाल मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. आता 1 छोटा चमचा आपण ओवा घेतला आणि 1 चिमूटभर हिंग घातला आहे. त्यानंतर 1/8 कप मी इथे गावरान तीळ घातले आहे. आता चवीपुरतं मीठ घालायचं. अगदी थोडीशी हळद घालायची आहे. अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे मी इथे आणि भाजलेलं जिरं आणि लाल मिरची त्याची पावडर करून घेतली होती, तर ती अर्धा छोटा चमचा घातली आहे. आणि त्यानंतर आपण जी शेपू निथळायला ठेवली होती ती अगदी बारीक चिरून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता केवढी मी बारीक चिरली आहे. अशीच ती बारीक चिरून घ्यायची आणि ती पूर्ण 1 वाटी होती, तर तेवढी पूर्ण आपण याच्यामध्ये घालायची आहे. तर शेपूचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं, म्हणजे पीठ आणि शेपू दोघांचं समप्रमाण घ्यायचं आहे. म्हणजे नाही का चव चांगली येणार त्याला. अगदी शेपू नावाला घालायची नाही आहे तुम्ही, अगदी थोडीशीच घालायची आणि मग ते बनवायचं, तर त्याला ती चव येणार नाही. त्यासाठी ते समप्रमाण ठेवायचं किंवा थोडीशी जास्त असली तरीसुद्धा चालेल. आता छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं की हे मिश्रण बाजूला ठेवूया. आता इथं जी आपली चाळणी असते ना, तर त्या चाळणीला आपण आधी
तेल लावून घ्यायचं आहे, व्यवस्थित ग्रीसिंग करून घ्यायचं आहे. आता जे मिश्रण तयार केलं आपण जे पीठ तयार केलं आहे त्याचे आपल्याला मुटके वळून घ्यायचे आहे. जसे आपण याचे मुटके वळून घेतो की नाही, कोथिंबीर वडीचे वगैरे, तसे मुटके आपल्याला वळून घ्यायचे आहे ह्याचे. तर तुम्हाला जेवढे जाडीचे किंवा जसे आकाराचे हवे आहे तसे मुटके तुम्ही वळून त्या जाळीवर आपल्याला ते स्टीलच्या जाळीवर ठेवायचे आहे. तर तुम्ही बघू शकता एवढी मी जाडी ठेवली आहे त्याची. खूप जास्त पातळ करायचे नाही, थोडंसं जाड ठेवायचं, म्हणजे नाही का खाताना आणि बनवताना आपल्याला ते सोपं जाणार. आता मी सगळे मुटके बनवून घेतले, तर एकूण ह्या पिठामध्ये ना 6 मुटके तयार झाले आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत ते. तर आपण आता काय करायचं, याला वाफवून घ्यायचे आहे. तर त्यासाठी कढईमध्ये 1 ग्लास पाणी घातलं आहे आणि जो लिंबू पिळून घेतला होता ना आपण, तो लिंबू त्याच्यामध्ये घालून दिला आहे आणि त्याच्यावरती जाळी ठेवून 15 ते 20 मिनिटं हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. आता इथे ना जवळपास 15 ते 18 मिनिटं झाली आहे. त्यानंतर मी तुम्हाला हे दाखवते आहे. तर हे बघा, चाकू आपण लावून बघितला तर तो अगदी क्लीन निघाला आहे, म्हणजे हे वाफवून झालेले आहे. तर आता गॅस बंद करायचा आणि परत हे झाकून पूर्ण गार होईपर्यंत त्याच्यातच राहू द्यायचं आहे. शेपूच्या भाजीमध्ये ना फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे काय होतं ना, पचनसुद्धा सुधारतं आणि वजनसुद्धा वाढत नाही. म्हणजे व्यवस्थित पचतं ते अन्न आपल्याला आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम असल्यामुळे आपल्या हाडांचं आरोग्यसुद्धा खूप छान राहतं. तर महत्त्वाचं हेच आहे की तुम्ही नाही का भाज्या, म्हणजे शेपूची भाजी ना विशेषतः कोणालाच आवडत नाही. तर ती जर तुम्हाला मुलांना खाऊ घालायचीच आहे तर ती अशा पद्धतीने तुम्ही खाऊ घालू शकता. आता पूर्ण गार झाले हे मुटके, त्याच्यानंतर त्याच्या अशा वड्या करून घ्यायच्या आहे किंवा हे मुटके असेच सुद्धा तुम्ही खायला वापरू शकता. म्हणजे त्याला कोणतेही फ्राय करायची गरज नाही. असे सुद्धा एवढे चविष्ट लागतात ना, म्हणजे तुमचा विश्वासच बसणार नाही. तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा, माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आणि अतिशय सोपे पण आहे आणि 8 ते 10 दिवस ते फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा तुम्ही वापरू शकता. हे बघा कसं रवाळच टेक्स्चर आलं आहे त्याचं, आणि आपण त्याच्यात भिजवलेल्या डाळी वापरलेल्या आहे, त्यामुळे ना त्याला तो चिकटपणासुद्धा नाही आहे. तर आता त्याला एक छान अशी फोडणी करूया आपण. तर त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं आहे आणि 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरं घालायचं आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे. हिंग प्रत्येक वेळेस वापरायचं, हिंग आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. तर अगदी चिमूट हिंग वापरायचं आहे. त्याच्यामध्ये 7-8 कढीपत्त्याची पानं ना थोडी मोठी होती तर थोडी कट करून घातली आहे. त्यानंतर 1 चमचा तीळ घालायचं आहे आणि 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे. तर मी इथं अशी मस्त फोडणी तयार केली आहे. खमंग फोडणी तयार झाली आहे आणि सुवाससुद्धा खूप छान येतो आहे ह्या फोडणीचा. आता याच्यामध्ये जे कट करून घेतलेले आपले मुटके आहे ना ते घालायचे आणि मस्तपैकी ह्याला फ्राय करून घ्यायचं. आता हा तयार झाला आपला एक झटपट असा मस्त स्नॅक्स तयार झाला आहे. तर हे बघा किती मस्त दिसतंय की नाही, आणि चवीलासुद्धा खूप छान आहे, पौष्टिक आहे. मुलांना तुम्ही डब्यालासुद्धा असं बनवून देऊ शकता किंवा आदल्यामधल्या वेळेत खायला जेव्हा मुलांना भूक लागते ना तेव्हासुद्धा तुम्ही हे असं पटकन फ्रीजमधून काढायचं आणि फ्राय करून देऊ शकता. तर आपण एक बाजूने असं तळून झाले ना, म्हणजे फ्राय करून झाले की दुसऱ्या बाजूने परत फ्राय करायचे, म्हणजे कुरकुरीत होतात. आता त्याच्यामध्ये ना थोडं चटपटीत करण्यासाठी अगदी 1 छोटा चमचा चाट मसाला घातला आहे आणि किंचितशी हळद घातली आहे. हळद आणि चाट मसाला घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं की आपली चटपटीत असा स्नॅक्स तयार आहे. मुलांनाही आवडेल, मोठ्यांनाही आवडेल आणि हा असाच सुद्धा खाऊ शकता तुम्ही किंवा कोणत्याही एखाद्या चटणीबरोबरसुद्धा सर्व्ह करू शकता. आता जे उरलेले मुटके आहे माझ्याजवळ, तर ते मी असे प्लास्टिकच्या डब्यात ठेवले. प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या डब्यात ठेवा आणि एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून ना फ्रीजमध्ये हे ठेवून तुम्ही जेव्हा लागेल तेव्हा काढायचे, कट करायचे आणि असं फ्राय करून वापरू शकता. तर आता ह्या मुटक्यांसोबत खाण्यासाठी मी झटपट अशी कढी बनवली आहे. याची रेसिपी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तेही मी टाकलेली आहे. बिन बेसनाची कढी आहे ही, याच्यात बेसनाचा वापर केलेला नाही आहे. तर आता ही कढी आहे ना ती मस्त अशी बनवून घेतली. त्याच्यानंतर त्याच्यात आपण हे मुटके आहे ना असे छान चुरून घालायचे आणि मस्त चमच्याने तुम्ही ते सर्व करू शकता. म्हणजे याच्यात तुम्हाला नाही का चपातीची सुद्धा आवश्यकता लागणार नाही. नुसता भात असला तरीसुद्धा पोट भरेल किंवा हे मुटके असे चुरून खाल्ले ना त्याच्यामध्ये तरीसुद्धा पोट भरणार आहे. किंवा कढीऐवजी ना तुम्ही हे म्हणजे आपलं तूर डाळीचं वरण किंवा मूग डाळीच्या वरणाबरोबर सुद्धा तुम्ही ते सर्व करू शकता. त्याच्याबरोबर सुद्धा खूप छान लागतात. अगदी गरमागरम वरण घ्यायचं, त्याच्यावर तुपाची धार घालायची आणि त्याचे मुटके घालून तुम्ही ते खाऊ शकता. अशा थंडीच्या दिवसात ना असं गरमागरम खायला खूप छान लागतं आणि ते अंगीसुद्धा लागतं.
तर आजची आपली रेसिपी शेपूचे पौष्टिक मुटके तुम्हाला आवडले असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.